नमस्कार. वसंत व्याख्यानमालेच्या 146व्या ज्ञानसत्रातलं आजचं व्याख्यान हे कैलासवासी जयंतराव टिळक स्मृती व्याख्यान आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की वसंत व्याख्यानमालेच्या प्रदीर्घ कालावधीमध्ये सर्वाधिक काळ मालेचं अध्यक्षपद हे माननीय जयंतराव टिळक म्हणजे दादा यांनी भूषविलं. सामाजिक सांस्कृतिक कामाचा डोलारा त्यांनी उभा केला. त्याचबरोबर राज्यसभेचे खासदार, महाराष्ट्र राज्याचे मंत्री आणि त्यानंतर महाराष्ट्र विधान परिषदेचे अध्यक्ष म्हणून माननीय जयंतराव टिळक यांचे कारकीर्द आपल्या सर्वांसमोर आहे. गेल्या काही वर्षांपूर्वी त्यांचं निधन झाल्यानंतर दरवर्षी 23 एप्रिलला कैलासवासी जयंतराव टिळक स्मृती व्याख्यान या ज्ञानसत्रात आयोजित केलं जातं. यंदाचं व्याख्यान हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय पृथ्वीराज चव्हाण सर हे देणार आहेत, जे महाराष्ट्र विधानसभेचे सध्याचे सदस्य आहेत. पण जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाही देशातल्या श्रोत्यांना मला हे सांगू देत की लोकसभा, राज्यसभा, महाराष्ट्र विधान परिषद आणि महाराष्ट्राची विधानसभा अशा चारही प्रतिनिधीगृहांमध्ये ज्यांनी सभासदत्व भूषविलं अशा थोड्या लोकप्रतिनिधींपैकी माननीय पृथ्वीराज चव्हाण सर आहेत. एक उच्च शिक्षित राजकीय नेता, एक मितभाषी राजकीय नेता, निष्कलंक राजकीय नेता म्हणून माननीय पृथ्वीराज चव्हाण सर यांना आपण सगळेच ओळखतो. सध्याच्या माध्यमांमधल्या बातम्यांपैकी एक प्रमुख भाग म्हणजे केंद्र राज्य संबंध या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर माननीय पृथ्वीराज चव्हाण सर आता आपल्याशी बोलतील. माननीय पृथ्वीराज चव्हाण. नमस्कार. आज वसंत व्याख्यानमालेमध्ये आपल्या भारतातली संघराज्य पद्धत आणि केंद्र व राज्य यांच्यामधील समन्वय किंवा त्याचा अभाव या विषयावर मी बोलणार आहे. माझ्या निवेदनाचे 2 भाग आहेत. एक उत्तरार्धामध्ये, पूर्वार्धामध्ये मी थोडंसं थिअरिटिकल बेसिस याकरता इतिहासाच्या रूपानं किंवा राज्यशास्त्राच्या रूपानं मांडणार आहे. आपल्या देशाच्या स्वातंत्र्यपूर्वीचा काळ, स्वातंत्र्यानंतरचा काळ आणि विशेषतः 90च्या दशकानंतरचा काळ आणि त्यानंतर मोदी सरकारचा काळ ही थोडीशी मी थोडासा आढावा घेऊन त्यानंतर उत्तरार्धामध्ये माझे स्वतःचे केंद्रातले आणि राज्यातले अनुभव आणि केंद्रात काम करत असताना आणि राज्यात काम करत असताना केंद्र आणि राज्याचा समन्वय किंवा त्याचा अभाव याबद्दल मी थोडी माहिती देणार आहे. गेल्या हजारो वर्षापासून जगात माणसाने विविध प्रकारे प्रशासकीय व्यवस्था निर्माण केलेली आहे. त्यामध्ये राज्य, राष्ट्र, प्रशासन, नागरिकांचे अधिकार, राज्यकर्त्यांची निवड, लोकशाही विरुद्ध हुकुमशाही, तसेच लोकशाहीमध्ये विविध प्रकारच्या प्रशासकीय व्यवस्था, लिखित किंवा अलिखित संविधान यावर बरेच प्रयोग, अनुभव याचा इतिहास उपलब्ध आहे. गेल्या 1000 वर्षाचा इतिहास पाहिला तर ब्रिटनमध्ये 1245 मध्ये मॅग्ना कार्टा हा राजा व त्याच्या मांडलिकांच्या मध्ये झालेला लिखित करार हा राज्यशास्त्रातील एक महत्वाचा दस्तावेज मानला जातो. पहिल्यांदाच एका राजाने सिंहासनावर बसण्यापूर्वी संस्थानिकांचे म्हणजे पर्यायानं जनतेचे अधिकार मान्य केले. पुढे ब्रिटनमध्ये 1688-89च्या रक्तहीन राज्यक्रांतीमध्ये राजाने स्वतःचे अधिकार मर्यादित करून ब्रिटिश संसदेच्या अधिपत्याखाली घटनात्मक राजेशाही स्वीकारली. ब्रिटिशांच्या लोकशाही व्यवस्थेमध्ये कोणतेही लिखित संविधान नाही. तिथे परंपरेने राज्य चालते. याच्या विरुद्ध अमेरिकन स्वातंत्र्याची व त्यांच्या संविधान निर्मितीचा एक वेगळा इतिहास आहे.
17व्या शतकात युरोप खंडामध्ये मोठ्या साम्राज्याऐवजी भाषिक सांस्कृतिक आधारावर राज्य राष्ट्र म्हणजेच नेशन स्टेट ही संकल्पना पुढे आली. विशेषतः युरोप खंडामधील 30 वर्षाच्या युद्धानंतर, त्याला 30 इयर वॉर म्हटलं गेलेलं आहे, वेस्टफालियाच्या करारानंतर ही कल्पना बळावली. 1776 साली अमेरिकेने आपल्या स्वातंत्र्याची घोषणा केली. ब्रिटनपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आणि हा एक अतिशय महत्वाचा दस्तावेज डिक्लेरेशन ऑफ इंडिपेंडन्स या नावानं ओळखला जातो. त्यानंतर अमेरिकेची राज्यघटना तयार करताना फेडरलिस्ट पेपर्स नावाखाली सुमारे 85 निबंधाची एक लेखमाला प्रसिद्ध झाली आणि त्या लेखमालेमध्ये अमेरिकन राज्यघटनेकरिता संघराज्य पद्धती म्हणजेच फेडरल स्ट्रक्चरची कल्पना मांडली गेली. युरोप खंडातील काही तत्ववेत्ते, राज्यशास्त्रज्ञ बॅरन मॉन्टेस्क्यू, डेव्हिड ह्यूम, रुसो आणि इमॅन्युएल कांत या विचारवंतांनी मांडलेला सामाजिक करार किंवा सोशल कॉन्ट्रॅक्ट आणि पुढं अधिकारांचे विभाजन म्हणजेच सेपरेशन ऑफ पॉवर्स या सिद्धांताचा अमेरिकन राज्यघटनेमध्ये समावेश करण्यात आला. पुढच्या वर्षी अमेरिकन राज्यघटना अस्तित्वात आल्यानंतर, म्हणजे 1787 मध्ये अमेरिकन राज्यघटना अस्तित्वात आल्यानंतर संघराज्य व्यवस्थेला खऱ्या अर्थानं मूर्त स्वरूप प्राप्त झाले. संघराज्य व्यवस्था ही भारतीय संविधानातील एक मूळ संकल्पना आहे. कायदे करण्याचा अधिकार आपल्या संविधानामध्ये केंद्र आणि राज्य सरकारांमध्ये विभागला गेलेला आहे. केंद्राला झुकते माप असलं तरी या भारताच्या संविधानामध्ये आपल्या संघराज्य मांडणीबद्दल किंवा फेडरल स्ट्रक्चर बद्दल घटनातज्ञांमध्ये विविध मतप्रवाह आहेत. परंतु भारतासारख्या विशाल आणि वैविध्यपूर्ण देशात लोकशाही रुजवण्यासाठी संघराज्य पद्धतीची अनिवार्यता लक्षात घेऊन त्या दृष्टीनं राज्यघटनेची रचना केल्याबद्दल घटना समितीच्या सदस्यांच्या प्रती देश सदैव ऋणी राहील. आपण जर या फेडरल सिस्टमचा, फेडरल स्ट्रक्चरचा किंवा संघराज्य पद्धतीचा थोडक्यात इतिहास पाहिला तर एका बाजूला स्वातंत्र्यपूर्व भारतातील 550हून अधिक संस्थाने आणि त्यासोबतच 1930-40च्या दशकातील धार्मिक आणि जातीय अस्मितेमुळे बळावलेला फुटीरतावाद या पार्श्वभूमीवर स्वतंत्र भारताची एकात्मता आणि अखंडता टिकवण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले होते. तर दुसरीकडे घटना समितीच्या बहुतांश सदस्यांना ब्रिटिश सरकारने वेळोवेळी पारित केलेल्या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट, तो 1909चा असेल, 1919चा असेल किंवा 1935चा असेल, या कायद्यांतर्गत केलेली केंद्रीय आणि प्रांतिक सरकारमध्ये कामकाजाची विभागणीचा पूर्व अनुभव होता. या दोन्ही गोष्टी लक्षात घेता संघराज्य व्यवस्था स्वीकार करण्यास अनुकूल वातावरण तयार झाले होते. रवींद्रनाथ टागोर, चित्तरंजन दास, महात्मा गांधी यांनी आपल्या लेखनातून देशाची विविधता लक्षात घेता संघराज्य व्यवस्थेचा पुरस्कार केला. स्वातंत्र्यपूर्व काळातील या वैचारिक बैठकीमुळं घटना समितीच्या सदस्यांचा संघराज्य पद्धतीकडे असलेला कल हा नैसर्गिकच होता असं मानल्यास वावगं ठरणार नाही. स्वातंत्र्योत्तर काळात देशाने राज्यघटना स्वीकारल्यानंतर व संघराज्य व्यवस्था प्रत्यक्षात अंमलात आल्यानंतर देखील त्यामधील घटनात्मक, वित्तीय, प्रशासकीय
राजकीय कांगोरे नेहमीच चर्चेत राहिले. घटनेत संघसूची, राज्यसूची आणि समवर्ती सूची म्हणजे सेंट्रल लिस्ट, स्टेट लिस्ट आणि कॉमन लिस्ट या 3 सूचीमध्ये सर्व प्रशासकीय विभागाची वाटणी केलेली आहे. तरी देखील केंद्र आणि राज्यामध्ये अनेक बाबीवर वाद आणि अधिकारासाठी कायम स्पर्धा सुरू असते. सर्वोच्च न्यायालयाने आपल्या विविध निकालामध्ये घटना निर्मात्यांना अभिप्रेत असलेले संविधानाचे मूलभूत स्वरूप म्हणजे बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन यावर स्पष्ट भाष्य केले आहे व ते संघराज्य स्वरूपाचेच आहे असा ठाम अभिप्राय दिलेला आहे. आपल्याला बरीच उदाहरणे घेता येतील. 1973 मधील केशवानंद भारती केस, ज्यामध्ये सर्वोच्च न्यायालयानं घटनेचं मूलभूत स्वरूप किंवा बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन हे संघराज्य व्यवस्था आहे, फेडरल स्ट्रक्चर आहे असा निकाल दिला होता. त्यानंतर 1975च्या इंदिरा गांधी विरुद्ध राजनारायण या खटल्यामध्ये संसदेची घटना दुरुस्तीचे अधिकार मर्यादित आहेत असा निर्णय दिला गेला. नंतर 1980च्या मिनार्वा मिल्सच्या खटल्यामध्ये घटना ही सार्वभौम आहे, संसद नाही असाही निकाल दिला होता. आणि इंदिरा साहनी 1992 मध्ये कायद्याचं राज्य ही देखील घटनेचे एक मूलभूत ढांचा आहे, बेसिक स्ट्रक्चर आहे असा निवाडा दिला होता. त्यामुळं भारताची राज्यघटना ही एक संघराज्य व्यवस्था आहे आणि त्यामध्ये कायद्याचं राज्य आहे आणि इतर काही मूलभूत गोष्टींच्या बद्दल सुप्रीम कोर्टाने वेळोवेळी भाष्य केलेलं आहे. नेहरूंच्या कारकिर्दीमध्ये सत्तेचा लंबक हा केंद्राकडे झुकला होता. नुकतेच मिळालेले स्वातंत्र्य टिकवण्याची जबाबदारी, संस्थानाचे विलिनीकरण, अंतर्गत संघर्ष, युद्धजन्य परिस्थिती काश्मीरमधील, आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू झालेले शीतयुद्ध या सर्व बाबीकडे पाहता नेहरूंच्या ऐवजी इतर कोणालाही प्रधानमंत्री पदाची जबाबदारी देणं कदाचित शक्य झालं नसतं. परंतु अशा काळात देखील नेहरूंनी राज्यांच्या अधिकाराच्या बद्दल कमालीची जागरूकता आणि संवेदनशीलता दाखवली होती. एकदा अर्थमंत्री टी कृष्णाचारी यांनी मद्रास सरकारवर टीका केल्याचं समजल्यावर नेहरूंनी त्यांना खडसावलं. केंद्रीय मंत्र्यांनी राज्य सरकारबरोबर जाहीर वाद किंवा टीका टाळायला हवी, कारण त्यामुळे अकारण संघर्ष निर्माण होतो असे नेहरूंनी कृष्णाचारी यांना सुनावलं होतं. नेहरूंच्या कारकिर्दीमध्ये वित्त आणि नियोजन आयोगाकडे राज्यांना महसुली वाटणी, भांडवली खर्चाच्या प्रकल्पामध्ये केंद्राचं सहाय्य करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. कम्युनिटी डेव्हलपमेंट आणि पंचायत राज याची मुहूर्तमेढ रोवल्यानंतर केंद्र व सरकार यांच्या पलीकडे जाऊन स्थानिक पातळीवर सत्तेचं विकेंद्रीकरण करण्याचा पाया घातला गेला होता. पुढे इंदिरा गांधींच्या काळात केंद्र राज्य संबंधामध्ये अनेकदा तणावाची परिस्थिती निर्माण झाली. पंजाब, जम्मू काश्मीर आणि आसाम या राज्यामधील फुटीरतावादी चळवळ वाढीस लागली होती आणि त्यातच मार्च 1983 मध्ये कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि पुडुचेरी या 4 दाक्षिणात्य राज्यातील मुख्यमंत्र्यांनी एकत्र येऊन दक्षिणेच्या मुख्यमंत्र्यांची एक वेगळी परिषद स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. विजयवाडा, बेंगलोर, श्रीनगर येथे गैर काँग्रेसी नेत्यांनी केंद्र राज्य संबंधावर चर्चा करण्यासाठी बैठका घेतल्या. विशेषतः 80च्या दशकामध्ये कर्नाटकचे तत्कालीन मुख्यमंत्री रामकृष्ण हेगडे आणि पश्चिम बंगालचे तत्कालीन मुख्यमंत्री श्री ज्योती बसू यांनी राजकीय आणि वैचारिक पातळीवर
संघ राज्य संबंधाबाबतीत नेटाने मोहीम चालवली. घटनेच्या 356व्या कलमाचा निवडून आलेल्या राज्य सरकारांना बरखास्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापर केला गेला. हे कलम पहिल्यांदा पंजाबमध्ये 1951 साली वापरलं गेलं. जुलै 1959 मध्ये केंद्र सरकारनं पहिल्यांदाच केरळचे कम्युनिस्ट राज्य बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू केली. 1966 ते 77च्या दरम्यान इंदिरा गांधी यांनी 39 वेळा 356 कलमांतर्गत विरोधी पक्षांच्या सरकारांना बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू केली. त्यानंतर आलेल्या जनता सरकारनं सुद्धा 9 वेळा 356 कलमाचा वापर करून काँग्रेस सरकारांना बरखास्त केलं. सर्वोच्च न्यायालयाने 1994 मध्ये SR बोम्मई खटल्यात दिलेल्या पथदर्शक निकालामुळं पुढं 356 कलमाचा स्वच्छंद वापर थांबला. या पार्श्वभूमीवर केंद्र राज्य संबंधाचा अभ्यास करण्यासाठी इंदिरा गांधींनी 1983 साली सरकारिया आयोगाची स्थापना केली. न्यायमूर्ती सरकारिया आयोगानं राज्य केंद्र संबंधात 22 अत्यंत महत्वपूर्ण शिफारसीसह एक अभ्यासपूर्ण अहवाल सादर केला. त्याआधी 1969 मध्ये पहिल्या प्रशासकीय सुधारणा आयोगानं ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स कमिशननं देखील काही महत्वाच्या शिफारसी केल्या होत्या. वाजपेयी सरकारनं आणखीन एक पाऊल पुढे टाकत घटनेच्या अंमलबजावणीचं पुनरावलोकन करण्यासाठी एक समिती नेमली, पण काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी त्या समितीवर बहिष्कार घातला. आता 90च्या दशकामध्ये केंद्र राज्य संबंधाचा थोडा आढावा घेऊया. त्यावेळी केंद्रात स्थापन झालेली विविध आघाडी सरकार आर्थिक उदारीकरण, घटनेची 93 व 94वी घटना दुरुस्ती आणि त्यातून सत्तेचे विकेंद्रीकरण याचा संदर्भ घ्यावा लागेल. PV नरसिंहराव, देवेगौडा, अटल बिहारी वाजपेयी आणि नंतर मनमोहन सिंग या सर्वांच्या कारकिर्दीत एक समान धागा म्हणजे प्रादेशिक पक्षाचा प्रभाव. जम्मू काश्मीर मधली नॅशनल कॉन्फरन्स, पंजाब मधलं अकाली दल, उत्तर प्रदेशतील सपा आणि बसपा, बिहारमधील राजद, पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस, महाराष्ट्रातील शिवसेना, कर्नाटकातील जनता दल आणि तामिळनाडूमधील DMK व AIDMK या भाषिक आणि प्रांतिक मुद्द्यावर म्हणजे आयडेंटिटी पॉलिटिक्स करणाऱ्या प्रादेशिक पक्षांना राष्ट्रीय स्तरावर अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले. याचा परिणाम म्हणजे संसदेतील आणि केंद्रातील प्रतिनिधित्वाच्या व अधिकाराच्या कक्षा रुंदावल्या. परिणामी एका बाजूला राज्याचे प्रश्न मांडण्याचे एक मोठे व्यासपीठ तयार झाले, पण त्याचबरोबर केंद्रात एका पक्षाचे आणि राज्यात दुसऱ्या पक्षाचे सरकार अशी परिस्थिती अनेक राज्यात पाहायला मिळाली. संविधानामधील संघराज्य व्यवस्था, फेडरल स्ट्रक्चर सांभाळण्याचं काम वित्त आयोग, योजना आयोग, आंतरराज्य परिषद, इंटरस्टेट काउन्सिल किंवा राज्यपाल परिषद इत्यादी संस्था करत असतात. 1914 नंतर आणि त्यानंतर 2014 नंतर आणि नंतर 2019 मध्ये केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकार स्पष्ट बहुमत घेऊन सत्तारूढ झालं. मुळात भाजपला संविधान, त्याचे मूळ स्वरूप, संघराज्य व्यवस्था, सेक्युलरिझम, कायद्याचे राज्य ही तत्वेच मान्य नाहीत. त्यांचे बेगडी राष्ट्रप्रेम हे स्वातंत्र्य, समता, बंधुत्व यावर आधारित नाही, तर अधिनायक वाद, विषमता आणि द्वेष यावर आधारित आहे. मोदी सरकारकडून संघराज्य व्यवस्था मोडीत काढण्याच्या प्रयत्नांना त्याला अनेक दाखले देखील देता येतील. दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाचं सरकार सत्तेत आल्यापासून येनकेन प्रकारे दिल्ली सरकारची कोंडी करण्याचा सपाटा केंद्रानं लावला. मार्च 2021 मध्ये तर संसदेतील पाशवी बहुमताच्या जोरावर घटनेची पायमल्ली करत दिल्ली राजधानी क्षेत्र सरकार सुधारणा कायदा पारित करून
निवडून आलेल्या दिल्ली सरकारचे पंख छाटण्याचं काम करत उपराज्यपालांना सरकारचे सर्व अधिकार प्रदान केले. मोदी सरकारनं उत्तराखंड आणि अरुणाचल प्रदेश इथं वाम मार्गानं राष्ट्रवादी राजवट लागू केली. अगदी त्यांच्या आघाडीतील सहकारी असलेल्या आंध्र प्रदेश सरकारला दिलेले आश्वासन देखील पाळले नाही. गोवा, मणिपूर सारख्या राज्यामध्ये लोकांचा कौल नसताना देखील स्थानिक पक्षांना हाताशी धरत सर्वात जास्त जागा मिळालेल्या पक्षाला सत्तेबाहेर ठेवण्याचा घातक पायंडा सुरू केला. 356 कलमाच्या वापरावर निर्बंध आल्यामुळं कर्नाटक व मध्य प्रदेशमध्ये ऑपरेशन कमळचा वापर करून विधिवत निवडून आलेल्या काँग्रेस सरकारांना पाडून तिथं भाजपचे सरकार स्थापन केले. केरळ राज्याला महापुराचा तडाखा बसल्यानंतर परदेशातून केरळला येणारी मदत परराष्ट्र खात्यानं थांबवली. तर जम्मू काश्मीर सारख्या संवेदनशील राज्यामध्ये केवळ राजकीय लाभापोटी वैचारिक मतभेद असलेल्या पक्षाची तत्वहीन युती केली. नंतर जम्मू काश्मीरचे विभाजन करून तेथील सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांना तुरुंगात टाकले. ओरिसा, तामिळनाडू, पश्चिम बंगाल या राज्यांनी केंद्र सरकारची आयुष्यमान भारत ही विमा योजना राबवण्यास स्पष्ट नकार दिला. गेल्या वर्षी पारित केलेल्या नागरिकता सुधारणा कायदा असेल किंवा कुठलीही चर्चा न करता व कोणालाही विश्वासात न घेता पारित केलेले 3 कृषी कायदे असतील, मोदी सरकारनं सेक्युलरिझम किंवा राज्याचे अधिकार यांची पायमल्ली करत आपल्या हुकुमशाही मानसिकतेचा परिचय दिला आहे. सीबीआय, NIA, ED, इन्कम टॅक्स या केंद्रीय चौकशी संस्थाचा गैरवापर करून राज्यातील विरोधी पक्षांच्या सरकारांना धाकट ठेवण्याचे कुटील डावपेच आखले गेले व त्या मार्गाने पक्षांतर घडून आणण्याचा किळसवाना प्रकार आपण महाराष्ट्रात पाहिला. सीबीआयला राज्यात चौकशी करण्याचे हक्क रद्द केले. अनेक राज्यांनी ते हक्क रद्द केलेले आहेत. नुकत्याच पश्चिम बंगालमध्ये सीबीआय आणि राज्य पोलिसांच्या संघर्षानंतर झालेल्या राजकीय घडामोडी पाहता प्रधानमंत्री मोदी यांना कोणत्या प्रकारचे कोऑपरेटिव्ह फेडरलिझम अपेक्षित आहे हा एक प्रश्न पडतो. कोविड महामारीवर नियंत्रण करण्यात आलेले सर्व अपयश आणि ते असताना वैद्यकीय सुविधा वाढवण्याऐवजी प्रचंड प्रशासकीय खर्चाच्या आवाढव्य योजना, नवीन संसद भवन असेल त्यामध्ये 20,000 कोटी, जवळजवळ 1.25 कोटीची बुलेट ट्रेन असेल, मोठे मोठे पुतळ्याचं काम असेल, की अशा प्रकारच्या योजनाकडे पैसे वळवून एक स्वतःची पाठ थोपवण्याचा प्रकार सर्व चालू आहे. एका दृष्टीनं देश निवडणुकीतून निर्माण झालेल्या हुकुमशाहीकडे वाटचाल करत आहे, म्हणजेच इलेक्टेड डिक्टेटरशिपकडे वाटचाल करत आहे. भारताच्या राज्यघटनेमध्ये विधिमंडळ म्हणजेच संसद, न्यायपालिका आणि कार्यपालिका यांच्यामध्ये अधिकाराचे विभाजन केले आहे. त्यांनी एकमेकाच्या अमर्याद अधिकारावर अंकुश ठेवणे अभिप्रेत आहे. अमेरिकन राज्यघटनेमध्ये अधिकारांचे विभाजन म्हणजे सेपरेशन ऑफ पॉवर्स या मूलभूत तत्वाचा आपल्या संविधान निर्मात्यांनी वापर केला आहे. पण भारतीय घटनात्मक चौकटीत या प्रकारच्या अधिकाराचे विभाजन झाले आहे का? आपल्या संसदेकडे खरोखरच अमेरिकन संसदेसारखे, त्यांच्या काँग्रेस सारखे अधिकार आहेत का? दुर्दैवानं याचं उत्तर नकारात्मक आहे. देशात येऊ घातलेल्या हुकुमशाहीला कशा प्रकारे रोखता येईल या प्रश्नावर एक स्वतंत्र चर्चा करणे आवश्यक आहे. परंतु एका बाजूला भारतीय संसदेला कायदे करायचा अधिकार नाही. अमेरिकन संसदेप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना मंजुरी देण्याचा अधिकार नाहीये किंवा केंद्र सरकारनं किंवा तिथल्या राष्ट्रपतीने नेमलेल्या कॅबिनेट मंत्र्यांना देखील मान्यता देण्याचा अधिकार संसदेकडे आहे. त्या मानानं भारतीय संसदेकडे
कुठलेही अधिकार नाहीत. विशेषतः पक्षांतर बंदी कायद्यामुळं एखाद्या संसद सदस्याला आपल्या नेत्याविरोधी किंवा आपल्या पक्षाच्या आदेशाविरोधी मतदान किंवा मतप्रदर्शन सुद्धा करता येत नाही. आणि त्यामुळं आपल्या राज्यघटनेच्या या अधिकारांच्या विभाजनाच्या प्रश्नावर किंवा एकंदरीत फेडरल स्ट्रक्चरवर नव्याने चर्चा होणं आवश्यक आहे. आता मी या केंद्र आणि राज्य संबंधाबद्दल माझे स्वतःचे अनुभव, विशेषतः पहिल्यांदा केंद्र सरकारमधील अनुभव आणि त्यानंतर मी मुख्यमंत्री असताना राज्य सरकारमधील अनुभव याबद्दल थोडं बोलणार आहे. केंद्रामध्ये मगाशी उल्लेख केल्यामुळं डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली आणि डाव्या पक्षांचं मोठं समर्थन असलेल्या जवळजवळ 21 खासदारांचं समर्थन असलेलं युपीएचं आघाडी सरकार निर्माण झालं होतं आणि त्या सरकारमध्ये मला पंतप्रधान कार्यालयाचा राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि मी ती सर्व व्यवस्था अतिशय जवळून पाहिलेली आहे. ही आघाडी सरकारची व्यवस्था व्यवस्थित पार पडावी म्हणून पहिल्यांदा आम्ही एक किमान समान कार्यक्रम आखला आणि तो अतिशय समर्पकपणे त्याची अंमलबजावणी होईल याबद्दल संबंध आमच्या कार्यकाळामध्ये काळजी घेतली गेली. त्याचबरोबर युपीएची एक समन्वय समिती होती, कोऑर्डिनेशन कमिटी होती आणि त्या समितीच्या काही महिन्यामध्ये सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली, कारण त्या युपीएच्या अध्यक्ष होत्या, रेग्युलर बैठका होत असत आणि पुढे जाऊन आमची युपीएची आणि डाव्या पक्षाची एक वेगळी समन्वय समिती देखील तयार झाली होती आणि या समन्वय समितीच्या माध्यमातून, चर्चेच्या माध्यमातून, सतत चर्चेच्या माध्यमातून सरकार पुढे आलेले पेच प्रसंग हे सुटत जात असत. आमच्या आघाडी सरकारमध्ये डीएमके हा एक मोठा पक्ष होता, पण युपीएच्या पहिल्या आवृत्तीमध्ये अणुकरारावर आपलं समर्थन मागे घेण्यापूर्वी डाव्या पक्षांचे 61 खासदारांचं समर्थन हे युपीए सरकारला स्थिर ठेवण्यामध्ये अत्यंत महत्वाचं होतं. युपीए सरकारमधली दुसरी एक व्यवस्था, विशेष व्यवस्था जी आम्ही केली होती ती म्हणजे राष्ट्रीय सल्लागार परिषद किंवा नॅशनल ॲडव्हायझरी काउन्सिल, ज्याच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना केलं गेलं होतं. त्यांना कॅबिनेट मंत्र्याचे अधिकार दिले होते. एका बाजूला योजना आयोग म्हणजे प्लॅनिंग कमिशन हे सरकारचा आर्थिक विषयावरचा थिंक टँक आहे आणि कुठलेही आर्थिक धोरण राबवण्यापूर्वी योजना आयोगामध्ये त्या विषयावर अतिशय विस्तृतपणे, शांतपणे दैनंदिन प्रशासनाची जबाबदारी नसल्यामुळं चर्चा होत असे आणि सरकारला योग्य तो सल्ला दिला जात असे. त्याच प्रकारची व्यवस्था राष्ट्रीय सल्लागार परिषदेच्या माध्यमातून सामाजिक विषयांच्या बाबतीत व्हावी अशी कल्पना पुढे आली आणि आपण जर राष्ट्रीय सल्लागार परिषदेचं कामकाज पाहिलं तर त्या सल्लागार परिषदेमध्ये एनएससीच्या माध्यमातून अनेक क्रांतिकारक सामाजिक आणि न्यायविषयक आणि सर्वांचा अंतर्भाव करणारे इन्क्लुसिव्ह डेव्हलपमेंटचे कायदे आम्ही तयार केले. त्यामध्ये राष्ट्रवादी नरेगाचा कायदा असेल, त्यामध्ये आदिवासी समाजाला जमिनीचे हक्क देण्याचा अधिकार असेल किंवा माहितीच्या अधिकाराचा क्रांतिकारक कायदा असेल, असे अनेक कायदे त्या राष्ट्रीय सल्लागार परिषदेतून पुढे आले. त्यावर विरोधकांनी टीका केली, पण माझं स्पष्ट मत आहे की एका बाजूला आर्थिक सल्ला देण्याकरता योजना आयोगाची आवश्यकता आहे. आज मोदी सरकारनं योजना आयोग गुंडाळून टाकलेला आहे आणि त्याचबरोबर राष्ट्रीय सल्लागार परिषद देखील गुंडाळून टाकलेली आहे. मोदी सरकारनं राष्ट्रीय सल्लागार परिषद अस्तित्वात ठेवायला पाहिजे होतं आणि अद्वानीजी सारख्या ज्येष्ठ नेत्याला त्याचं अध्यक्षपद दिलं असतं आणि त्यांनी सामाजिक कायदे करण्याचं काम पुढे चालू ठेवलं असतं तर देशाचा खूप फायदा झाला असता. केंद्र राज्य संबंधामध्ये अनेक वेळेला वाद निर्माण होणारे म्हणजे नद्यांचे, आंतरराज्य नद्यांचे वाद. त्यामध्ये कावेरी लवाद, ज्या कावेरी लवादाच्या
अध्यक्षपदी स्वतः पंतप्रधान आहेत. त्याचबरोबर गोवा आणि कर्नाटकचा मादाई नदीवरचा वाद, हे 2 राज्यांमधले वाद हे केंद्र सरकारच्या दारात येऊन पडतात आणि तिथं ते सोडवायचं काम हे केंद्र सरकारला करावं लागतं. आणखी अगदी नमूद करण्यासारख्या घटना म्हणजे सुनामी ची प्रक्रिया आणि चक्रीवादळ आणि त्यातून निर्माण झालेला आपत्ती व्यवस्थापन कायदा. 2005 साली UPA सरकारने एक क्रांतिकारक नॅशनल डिझास्टर ऍक्ट हा मंजूर केला. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा प्रसिद्ध केला आणि प्रत्येक प्रकारच्या आपत्तीवर त्यावर काय उपाययोजना करायची याकरता एक नियमावली, एक स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर पुस्तिका तयार केली. सुनामीवर आहे, चक्रीवादळावर आहे, दुष्काळी परिस्थितीवर आहे, भूकंपावर आहे, त्याचबरोबर अतिवृष्टीवर आहे, एखादी न्यूक्लिअर, बायोलॉजिकल, केमिकल दुर्घटना घडली तर त्यावर काय करायचं याबद्दल मोठे एक स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर ग्रंथ तयार आहेत. काल महाराष्ट्रामध्ये नाशिकमध्ये जी ऑक्सिजनची एक औद्योगिक दुर्घटना घडली आणि त्यापूर्वी भोपाळमध्ये गॅस लीकची दुर्घटना घडली होती. त्यामध्ये 3,500 माणसं मृत्युमुखी पडली होती. अशा घटनांमध्ये कशा प्रकारची उपाययोजना करायची या त्या NDMAच्या कायद्यामध्ये, आपत्ती व्यवस्थापनाच्या कायद्यामध्ये खूप विचार केलेला आहे. आता हा कायदा करताना सुद्धा राज्य सरकारांची मते त्यामध्ये अजमावली गेली होती. नॅशनल ॲडव्हायझरी काउन्सिलच्या माध्यमातून मनरेगा, माहितीचा अधिकार, आदिवासी वन हक्क हे महत्वाचे सामाजिक कायदे निर्माण केले गेले. मनरेगाबद्दल राज्यांची मतं घेतली गेली. आदिवासी वन हक्क कायद्याबद्दल डाव्या पक्षांचे खास मत होतं आणि याबद्दल खूप चर्चासत्रातून तो कायदा तयार झाला. आदिवासींना जमिनीचे पट्टे दिले पाहिजेत, पण त्यामध्ये आदिवासी भागामध्ये गैर आदिवासी राहतात त्यांचं काय, असे खूप विस्तृत विषय कम्युनिस्टांनी हातात घेतले होते आणि ते प्रधानमंत्री कार्यालयामध्ये आम्ही ते सोडवले. माहितीचा क्रांतिकारक अधिकार, त्यामध्ये दस्तीवर किंवा फाईलवर जी टिप्पणी केली जाते ती प्रकाशित करायची का काय, आणि अशा प्रकारे ती प्रकाशित केली गेली तर कोणीही स्पष्टपणे आपले अभिप्राय लिहिणार नाही अशी भीती असताना आणि बहुतेक सर्व केंद्रीय मंत्र्यांनी या माहितीच्या अधिकाराला विरोध केला असताना देखील सोनिया गांधी यांनी अतिशय आग्रहानं माहितीच्या अधिकाराचा कायदा राबवला. केंद्र सरकारच्या कारकिर्दीमध्ये असताना अणुकरार ही एक अत्यंत देशाच्या दृष्टीने निर्णायक घटना होती. अमेरिकेबरोबर अनेक अणुकरार करून भारताने पहिल्यांदा जेव्हा अणुस्फोट केला त्यानंतर भारताला वाळीत टाकण्याचा जो प्रयोग झाला होता आणि त्यामध्ये भारताची कुठल्याही प्रकारचं अणुऊर्जा विषयक माहिती, तंत्रज्ञान किंवा व्यापार करण्याचा हक्क हिरावून घेतला होता. ती परिस्थिती बदलण्याकरता मनमोहन सिंग यांनी अमेरिकेशी चर्चा करून पुढाकार घेतला आणि भारताला वाळीत टाकण्याचा जो प्रकार होता तो समाप्त करून भारताला अणुऊर्जेला लागणारं जे इंधन होतं, युरेनियम धातू होता, ते त्याचा अमर्याद व्यापार करण्याची परवानगी मिळवली. आणि ते करण्याकरता जी चर्चा झाली त्यामध्ये कम्युनिस्टांनी काही वेगळी भूमिका मांडली आणि त्यातूनच पुढं की UPA सरकारविरुद्ध डाव्या पक्षाने अविश्वास ठराव आणला. तो अविश्वास ठराव नामंजूर करताना आमची फार तारांबळ झाली, फार तारेवरची कसरत करावी लागली आणि त्यामध्ये विविध राज्य सरकारांच्या घटक पक्षांची अतिशय मोठी भूमिका होती. पुढं कम्युनिस्ट पक्षांनी UPA सरकारचा पाठिंबा काढून घेतला आणि कम्युनिस्ट पक्षांच्या पाठिंब्याशिवायच पहिलं UPA सरकार चाललं आणि दुसऱ्या UPA 2 मध्ये, दुसऱ्या UPA सरकारमध्ये देखील कम्युनिस्ट पक्ष आमच्या सोबत नव्हता. पण काँग्रेसला पहिल्यापेक्षा बऱ्यापैकी बहुमत मिळाल्यानं 5 वर्ष आम्ही सरकार चालवलं. DMK आणि स्पेक्ट्रम विक्रीचा प्रश्न आणि त्यामध्ये भ्रष्टाचाराचे आरोप हा एक विषय केंद्र आणि राज्य संबंधामध्ये गाजला. त्यावेळचे DMKचे मंत्री K. राजा यांचं खातं बदलावं कारण त्यांच्या विरुद्ध खूप
आरोप होत आहेत, अशी चर्चा झाली, तेव्हा DMK पक्षाच्या प्रतिनिधीला आपण कसं बाजूला ठेवू किंवा त्या मंत्र्याचा मंत्रालयाचा किंवा खातं बदलायचा कसा निर्णय घेऊ शकू, याबद्दल चर्चा झाली आणि शेवटी डॉक्टर मनमोहन सिंग यांनी तो निर्णय घेतला नाही आणि त्याचे परिणाम आम्हाला 2014च्या लोकसभा निवडणुकीत भोगावे लागले. काही काळ माझ्याकडे CBI खात्याचा प्रभाग होता, विज्ञान तंत्रज्ञान खात्याचाही प्रभाग होता. CBI मध्ये काम करताना खूप आठवणी सांगण्यासारख्या आहेत, पण त्या सगळ्याच काही सांगता येणार नाहीत. बरेच वेळेला आपल्या राज्यामध्ये काही कायदा आणि सुव्यवस्था याबद्दलचा प्रश्न निर्माण झाला. एखादा गुन्हेगार एखादा विशिष्ट जातीचा असेल आणि त्याच्या विरुद्ध चौकशी करणे केंद्र सरकारला जर अडचणीचं असेल, तर मुख्यमंत्री केंद्राकडे येत आणि ही CBIची चौकशी तुम्ही केंद्राकडे घ्या, म्हणजे आमची कटकट वाचेल, असे अनेक प्रकार पुढे येत असत. आणि त्यातून मग केंद्र राज्य सांभाळत आणि गुन्ह्याची योग्य चौकशी होईल याकरता कित्येक वेळेला हे गुन्हे राज्याच्या विनंतीवरून सरकारने आपल्याकडे घेतले. पण आता CBIला काम करण्याकरता चौकशी करण्याला नकार देण्याची एक वातावरण मोदी सरकारच्या कार्यकाळात झालेलं आहे, याचा आपण उल्लेख केला. आता राज्य सरकारचे थोडक्यात मी माझ्या राज्य सरकारचे काही अनुभव सांगतो. मी मुख्यमंत्री असताना दुष्काळ, अतिवृष्टी, चक्रीवादळ हे महाराष्ट्रात सतत येत असत आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून केंद्राकडे सतत धाव घ्यावी लागत असत. त्यावेळेला अशा प्रकारच्या आपत्ती व्यवस्थापनाची मदत करण्याकरता गृहमंत्र्यांच्या आधिपत्याखाली आणि केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या सदस्यतेखाली जी व्यवस्था होती, त्यामध्ये दोन्ही ठिकाणी केंद्रात आणि राज्यात काँग्रेस विचाराचं सरकार असल्यामुळं आम्हाला खूप मोठी मदत सरळ हाताने मिळत असे. गृहमंत्री चिदंबरम आणि त्यानंतर सुशीलकुमार शिंदे आणि कृषी मंत्री शरदचंद्रजी पवार हे असल्यामुळं महाराष्ट्राला अतिशय सरळ हाताने मदत झालेली या ठिकाणी नोंद करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात राष्ट्रीयकृत उद्योग यावे याकरता मी मुख्यमंत्री म्हणून प्रयत्न केला आणि त्यामध्ये अमरावतीच्या नांदगाव पेठ त्या औद्योगिक वसाहतीमध्ये भारत डायनॅमिक्स लिमिटेडचा क्षेपणास्त्र निर्मितीचा प्रकल्पाचं उद्घाटन प्रतिभाताई पाटील यांच्या शुभ हस्ते आम्ही अमरावतीला केलं. त्याचबरोबर प्रफुल्ल पटेल यांच्या अधिकारात असलेला भारत हेवी इलेक्ट्रिकल्सची कारखाना भंडाऱ्यामध्ये सुरू करण्याचं आम्ही देखील भूमिपूजन केलं. परंतु दुर्दैवानं नंतर आलेल्या भाजप सरकारनं या प्रकल्पाला पुढं चालना काही दिली नाही. मेट्रोची परवानगी आणताना मग मुंबईची मेट्रो असेल, पुण्याची असेल, नागपूरची मेट्रो असेल, त्याला त्यावेळचे अर्बन डेव्हलपमेंट मंत्री कमलनाथ यांनी मदत केली आणि सर्व मेट्रोना दिल्लीची मंजुरी आम्हाला मिळाली. मी पहिल्यांदा मुंबई, नंतर पुणे, नंतर नागपूर असं लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये मंजुरी मिळवण्याचा प्रयत्न केला, पण नागपूर आणि पुण्याचा वाद नको म्हणून शेवटी दोघांनी एका दिवशी मंजुरी दिली. पर्यावरण मंजुरीविषयक अनेक अनुभवी सांगता येतील. नवी मुंबई विमानतळाचा पर्यावरण मंजुरी ही मी मुख्यमंत्री होत्याच्या महिन्याभरातच मिळवली. पण कोस्टल रोडला मात्र जी माझी कल्पना होती, मुंबईचा किनारपट्टीचा रस्ता, त्याला मात्र केंद्राची पर्यावरण विषयक मान्यता मिळू शकली नाही. तसंच अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाला देखील मी असताना आम्ही सर्व तरतूद केली, जागा निश्चिती केली, पण समुद्रामध्ये बांधकाम करण्याकरता जी मनाई होती त्यामुळं मान्यता प्रलंबित होती, ती पुढे मिळाली. केंद्राच्या पर्यावरण खात्याकडे प्रलंबित असलेले विदर्भाचे झुडपी जंगलाचे आणि नजूल जमिनीच्या अधिकाराचे प्रश्न आम्ही सोडवला. पण महाराष्ट्राच्या मोदी दौऱ्याचा एक वाईट अनुभव या ठिकाणी नमूद करून मी थांबतो. जेव्हा मे 2019 मध्ये सत्तांतर झालं, मोदी पंतप्रधान झाले, मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून काही महिने काम करत होतो. पहिल्यांदा मोदींचा महाराष्ट्राचा दौरा झाला. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून प्रोटोकॉल प्रमाणे, राज्य शिष्टाचार प्रमाणे मी मोदींच्या दौऱ्यामध्ये सहभागी झालो. पण सुरुवातीला प्रास्ताविक झाल्यानंतर जेव्हा माझं भाषण सुरू झालं, तेव्हा तिथल्या प्रेक्षकातून मोदी 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 अशा घोषणा द्यायला सुरुवात केली आणि मला काही आपलं भाषण करू दिले नाही.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा म्हणजे पर्यायानं महाराष्ट्राचा हा अपमान होता. त्यानंतर मी माझं भाषण थांबवलं. पण त्यानंतर मोदींच्या एकाही महाराष्ट्र दौऱ्यामध्ये मी सहभागी झालो नाही. कारण हा साधा राजशिष्टाचार देखील मोदींच्या काळामध्ये पाळला गेला नाही. मी सांगितल्याप्रमाणे आज देश बहुतेक हुकुमशाहीच्या दृष्टीनं पुढे चाललेला आहे. UPA सरकार असताना ज्या सुरळीतपणे केंद्र राज्य व्यवस्था चालत होती ती आज चालत नाहीये. आणि त्याकरता आपल्या सर्वांना अतिशय गांभीर्यपूर्वक पुढे चर्चा करावी लागेल. आपण वसंत व्याख्यानमाळ्यामध्ये मला संधी दिल्याबद्दल धन्यवाद. नमस्कार.